असं काही माझ्यासोबत घडेल आज कधीच विचार केला नव्हता। अचानक ठरलेल्या पुणे आणि कोल्हापूर व्हिजिटमुळे मी कोल्हापूरला आलेले। त्याच्यानंतर आज होती आषाढ एकादशी, जे की ध्यानीमनी पण नव्हतं की मला पालखीचं दर्शन भेटणार आहे। लहानपणापासून बघितलेली पालखी मात्र गेले 2-3 वर्ष झाली बघायला भेटलीच नव्हती। आणि दरवर्षी आषाढ एकादशीला मी ह्यांना म्हणायचे की कोल्हापूरला मात्र छान असा सण साजरा होतो आणि मनाची ओढ मात्र इकडेच असायची, कारण इकडे पालखी सोहळा प्लस रिंगण सोहळा भरपूर असा मोठ्याने केला जातो आणि या वर्षीची लोकसंख्या तर भरपूर प्रमाणात वाढली असं मला वाटत होतं। आता यामध्ये मेन पालखी सोडून छोट्या छोट्या दिंड्या, त्यानंतर रिंगणात जे पळवले जाणारे घोडे आहेत ते आहेत, त्यांचं दर्शन घेण्यासाठी खूप गर्दी जमली जाते। सगळेजण आपापल्या पद्धतीने दान म्हणून प्रसाद वाटपासाठी उभारतात आणि हीच ती जागा आहे जिथे रिंगण भरते। आता रिंगण भरते तिथंच आमचं घर आहे। प्रत्येक वेळेस रिंगण बघायला खालची चढून मात्र वर यायला लागायचं, पण आता पांडुरंगाने इतक्या जवळ बोलवलंय, 2 पावलं टाकली की रिंगणाच्या जागेवर आम्ही येतोय। तर छान असा पालखीचा आगमन सोहळा झाला आणि त्याच्यानंतर मात्र रिंगण बघायला इतकी गर्दी होती की पुढे जाऊन काही शूट घेता आलं नाही, पण लांबूनच नमस्कार केला आणि या सगळ्यामुळे माझा दिवस खूपच छान गेला।